मंडळी, असं कधी झालंय का की तुमची खूप इच्छा आहे इंग्लिश शिकायची, पण सुरुवात कुठून करू तेच कळत नाहीये? तर सुरुवात तुम्ही आजच्या या आपल्या व्हिडिओने करू शकता. आज मी तुमच्यासाठी आणले आहेत डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस, शॉर्ट सेंटेन्सेस. आज मी तुम्हाला सांगणार आहे जे तुम्हाला अत्यंत उपयोगी ठरणार आहेत. या सेंटेन्सेस पैकी तुम्ही कोणते पण 3 सेंटेन्सेस रोज बोलायचे आहेत तुमच्या डेली रुटीनमध्ये, म्हणजेच ॲक्च्युअल आयुष्यात 3 कोणती पण वाक्य तुम्हाला बोलायची आहेत. या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस तुम्ही करत राहिलात तर हळूहळू तुमचं इंग्लिश नक्की फ्लुएंट होईल. या सेंटेन्सेसने तुमचं स्पोकन इंग्लिश खूप इम्प्रूव्ह होणार आहे आणि ही वाक्य तुम्हाला रोजच्या जीवनामध्ये तुमच्या डेली रुटीनमध्ये अत्यंत उपयुक्त अशी ठरणार आहेत. म्हणून ही वाक्य अगदी पाठ केलीत तरी चालेल. चला तर मग लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ते अगदी फ्री आहे, मोफत आहे. त्यांनी मला खूप मोटिवेशन मिळतं असे आणखीन वेगवेगळे व्हिडिओज करण्यासाठी. पण व्हिडिओ सुरू करायच्या आधी मला तुम्ही सांगा, इंग्लिशमध्ये तुम्ही स्वतःचं नाव कसं सांगता? तुम्हाला जर कोणी विचारलं व्हॉट्स युअर नेम, तुझं नाव काय आहे, तर इंग्लिशमध्ये तुम्ही कसं सांगता? ऑप्शन्स देते. ऑप्शन ए, माय नेम इज ऐश्वर्या. तुमचं जे काही नाव असेल, माय नेम इज संगीता, माय नेम इज ओमकार, काही पण असेल. ऑप्शन ए होता हा. ऑप्शन बी आहे माय सेल्फ ऐश्वर्या, माय सेल्फ आणि तुमचं नाव. ऑप्शन बी आहे हा. ऑप्शन सी, बोथ. कधी कधी माय नेम इज ऐश्वर्या म्हणता, कधी कधी माय सेल्फ ऐश्वर्या असं म्हणता. ऑप्शन ए, बी का सी, तुम्ही इंग्लिशमध्ये कशा प्रकारे तुमचं नाव सांगता किंवा सांगाल मला लवकर कमेंट करून सांगा, मला वाचायला आवडेल. एक आन्सर चुकीचं आहे, ठीक आहे? मला बघूया तुम्ही बरोबर उत्तर देताय का चुकीचं उत्तर देताय. चला तर आपण आता सुरुवात करूयात आजच्या पहिल्या वाक्यापासून. अगदी इझी असं हे वाक्य आहे. त्यांना चहा प्यायला आवडेल. दे वुड लाईक टू हॅव टी. दे वुड लाईक टू हॅव टी. मी यावर विश्वास ठेवू शकत नाही. आय कांट बिलीव्ह इट. आय कॅनॉट बिलीव्ह इट असं पण म्हणू शकता. कॅनॉटचं कॉन्ट्रॅक्शन, कॅनॉट हे 2 शब्द आहेत, त्याचा एक शब्द होतो कांट. आय कांट बिलीव्ह इट. ते शक्य होणार नाही. इट मे नॉट बी पॉसिबल. इट मे नॉट बी पॉसिबल. आम्ही पुढच्या महिन्यात प्रवास करू शकतो असं म्हणायचं असेल तर इंग्लिशमध्ये कसं म्हणणार आहात? वी कॅन ट्रॅव्हल नेक्स्ट मंथ. वी कॅन ट्रॅव्हल नेक्स्ट मंथ. तो कदाचित विसरला असेल, अगं वाढदिवस विसरला असेल, ॲनिव्हर्सरी विसरला असेल. आपण कधीतरी मैत्रिणींना म्हणतो ना, तो कदाचित विसरला असेल अगं. ही माईट हॅव फॉरगॉटन. ही माईट हॅव फॉरगॉटन. तिने डॉक्टरांना भेटावं. शी शुड विजिट अ डॉक्टर. शी शुड विजिट अ डॉक्टर. तुम्ही माझं पेन घेऊ शकता. यू कॅन बॉरो माय पेन. कुठेतरी बँकेत गेलाय, कोणाला तरी तुम्हाला पेन द्यायचं आहे, म्हणू शकता तुम्ही असं, यू कॅन बॉरो माय पेन. मला माझा गृहपाठ पूर्ण करावा लागेल. आय मस्ट फिनिश माय होमवर्क. किंवा आय मस्ट फिनिश माय प्रोजेक्ट. एखादा प्रोजेक्ट असेल, काही काम असेल, आय मस्ट फिनिश माय वर्क असं म्हणू शकता. नंतर पाऊस पडू शकतो. इट मे रेन लेटर. इट मे रेन लेटर. त्यांना भेट द्यायला आवडेल. दे वुड लाईक टू विजिट. दे वुड लाईक टू विजिट. आम्ही चालायला जाऊ शकतो. वी कुड गो फॉर अ वॉक. वी कुड गो फॉर अ वॉक. तो लवकर आला पाहिजे ना. ही शुड अराईव्ह सून किंवा ही शुड कम सून. ही शुड अराईव्ह सून. ती आमच्यात सामील होऊ शकते. शी माईट जॉईन अस. शी माईट जॉईन अस. तुम्ही अभ्यास केलाच पाहिजे. यू मस्ट स्टडी. यू मस्ट स्टडी. मी पोहू शकते. आय कॅन स्विम. आय कॅन स्विम. तसंच मी डान्स करू शकते. आय कॅन डान्स. आय कॅन सिंग. आय कॅन प्ले बॅडमिंटन. जे काय असेल तुम्ही म्हणू शकता. ओके. तू त्याला स्पर्श करू नकोस. डोंट टच दॅट. डोंट टच दॅट. ती बहुतेक घरी नसावी. शी माईट नॉट बी होम. शी माईट नॉट बी होम. तुम्ही मीटिंगला उपस्थित राहणं आवश्यक आहे. यू मस्ट अटेंड द मीटिंग. यू मस्ट अटेंड द मीटिंग. मी रात्रीचं जेवण बनवू शकते. आय कॅन कुक डिनर. आय कॅन कुक डिनर फॉर अस. ओके. ते कर्कश आवाज करू शकतात. इट मे गेट नॉइझी. इट मे गेट नॉइझी. त्यांनी मदत केली असावी. दे वुड हॅव हेल्प्ड. दे वुड हॅव हेल्प्ड. आम्ही नंतर पुन्हा प्रयत्न करू. वी कुड ट्राय अगेन लेटर. वी कुड ट्राय अगेन लेटर. ती लवकर निघून गेली असावी. शी माईट हॅव लेफ्ट अर्ली. शी माईट हॅव लेफ्ट अर्ली. तू असं इथे करू शकत नाहीस बरं का. यू कांट डू दॅट हिअर. यू कांट डू दॅट हिअर. त्याबद्दल मला माफी मागावी लागेल. आय मस्ट अपोलोजाइज फॉर दॅट. आय मस्ट
अपोलोजाइज फॉर दॅट. यासाठी वेळ लागू शकतो. इट मे टेक अ व्हाईल. इट मे टेक अ व्हाईल. तुम्ही जरासं बघितलं असतील ना आत्तापर्यंतची वाक्य, त्याच्यामध्ये ना कॅन, कुड, वूड, माइट, शॅल, शूड यांचा वापर झालेला आहे. ह्यांनाच म्हणतात मोडल वर्ब्स. आपण ते या वाक्यांमध्ये वापरतो आहे. बघा नेक्स्ट बघा, त्यापेक्षा ते आत राहतील. दे वुड रादर स्टे इन. म्हणजे बाहेर जायच्यापेक्षा ते आतच बसतील. दे वुड रादर स्टे इन. तर आपण वुड, कुड, कॅन हे सगळा वापर करतोय ना, त्याला मोडल वर्ब्स असं इंग्लिशमध्ये म्हणतात. नेक्स्ट इज आपण एकत्र जेवण करू शकतो. वी कुड हॅव लंच टुगेदर. वी कुड हॅव लंच टुगेदर. तिला चांगलं माहिती असावं. शी शुड नो बेटर. शी शुड नो बेटर. तर मंडळी, आहेत की नाही अगदी सोपी वाक्य आणि रोज लागणारी ही वाक्य आहेत. स्टेप बाय स्टेप तुम्हाला असंच इंग्लिश जर शिकायचं असेल ना, तर माझं ॲप आहे, स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या नावाचं ॲप आहे. डिस्क्रिप्शन खाली लिंकमध्ये दिलेली आहे. तिकडे मी लेसन 1, त्याच्यानंतर MCQ टेस्ट, लेसन 2, त्याच्यानंतर MCQ टेस्ट, लेसन 3, नंतर MCQ टेस्ट. सो प्रत्येक लेसनच्या नंतर मी टेस्ट ठेवलेले आहेत MCQ. म्हणजे तुम्हाला कळेल की या लेसनमधून मी कितपत शिकलेले आहे. जे काही चुकलं असेल तर तुम्ही व्हिडिओ परत बघू शकता. रेकॉर्डेड कोर्सेस आहेत, लाईव्ह झूम क्लासेस पण असतात, पण त्यांची थोडी लिमिटेशन असतं. प्रत्येक बॅचमध्ये कमी स्टुडंट्स आम्ही घेतो, त्यामुळे पटकन ते फिल होऊन जातं. सो त्यापेक्षा रेकॉर्डेड कोर्सेस घ्या. म्हणजे तुम्हाला हवं तेव्हा हव्या त्या वेळी तुम्ही स्टेप बाय स्टेप अगदी घर बसल्या इंग्लिश शिकू शकता. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.